आनंदी प्रेक्षकांनो, मालिका आता एक वेगळा टर्निंग पॉइंट घेणार आहे। मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण पाहतोय की इकडे पृथ्वीची एंट्री झाले आणि आता त्याने आनंदीला खरं तर आईचा दर्जा दिलाय, पण अजूनही त्याला माहीत नाहीये की आनंदी आपली आई आहे। आणि त्याच्यातच एक वेगळंच प्रकरण आता इकडे सुरू होणार आहे आणि ते म्हणजे आनंदीची बहीण आरती ताईच्या प्रेमामध्ये पृथ्वी आता पडणार आहे। हो प्रेक्षकांनो, मालिका एकदमच गुंतागुंतीची होताना आपल्याला दिसत आहे, पण अचानकपणे मालिकेची ही समीकरणं अशी काही बदलली गेलेली आहेत की त्यानंतर पृथ्वीने लग्न करीन तर आरतीशीच असं म्हणत एकदम स्फोट केलाय आणि त्याच वेळेला एकापाठोपाठ एक सत्य आता समोर येताना आपल्याला दिसणार आहेत। असं नक्की काय घडलंय, कसं घडलंय आणि अचानकपणे पृथ्वी आणि आरती यांच्यामध्ये कशा पद्धतीने मात्र आता इकडे इतकं जवळीक झालेली आहे आणि याचा परिणाम काय होणार आहे आणि आनंदी ही आपली आई आहे हे सत्य समजल्यावरती मात्र अजूनच म्हणजे नाकी गुंतागुंतीची कशी होत जाणार आहेत येणाऱ्या भागामध्ये। या भागामध्ये सगळं सविस्तरपणे आनंदी आता विचार करायला लागते की मालक साहेब, मी ज्या वेळेला मेन्शन नॉट म्हटले त्यावेळेला सेम टू यू का म्हटले? नक्की आता मालक साहेबांच्या डोक्यामध्ये काय चालू असेल काहीच कळायला मार्ग नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे आनंदी विचार करते, मालक साहेबांना इंग्लिश येत नाहीये का? म्हणजे आता मालक साहेब जर का आता इकडे या सगळ्यामध्ये इतक्या पद्धतीने इतका मोठा बिझनेस हँडल करतायत तर त्यांना इंग्लिश येणं हे गरजेचं आहे। काय करू मी, एकदा मालक साहेबांच्या सोबत एकदा बोलून बघू का? त्यांच्याशी बोलून आता त्यांना इकडे सांगू का की आता तुम्हाला इंग्लिश शिकणं किती गरजेचं आहे? पण हा माझा उद्धटपणा होईल का? आणि त्यानंतर मात्र आता इकडे युगंधर तिला सांगायला लागतो, काय झालं आनंदी, तू अजूनही इकडे का आहेस? आणि त्याच वेळेला मात्र आता आनंदी सांगायला लागते, मालक साहेब एक प्रश्न विचारू का? म्हणजे तुम्हाला राग तर नाही येणार ना? आणि यावरती आता इकडे सांगायला लागतो युगंधर, नाही बोल ना आनंदी। आणि आनंदी सांगायला लागते, खरं सांगू का तर तुम्ही इंग्लिश तुम्हाला इंग्लिश येतं ना? त्यावरती तो म्हणतो, नाही बा, म्हणजे कसं आहे ना, शाळेमध्ये गेलो ते पण मराठी, ते पण 4थी इयत्तेपर्यंत, आणि बिझनेस हा असा सांभाळलेला आहे, पण त्यामुळे इंग्लिश शिकण्याचा काही प्रश्नच नाही आला। पण आनंदी तू इंग्लिश खूप छान बोलतेस, मी आता तुझं इंग्लिश ऐकलेलं आहे। त्यावरती आनंदी आणि त्यानंतर मात्र आता इकडे युगंधर सांगायला लागतो, हो मी पाहिलंय, ज्या वेळेला आपण इकडे म्हणजे ऑफिसची कामं करत असतेस ना त्यावेळेला मी पाहिलं आहे की आता तू या सगळ्यामध्ये नेहमीच इंग्लिशमध्ये छान अगदी बोलत असतेस। पण त्याच वेळेला मात्र आता आनंदी सांगायला लागते, हो मालक साहेब तुम्ही जे काही बोलताय ना ते आता बरोबर आहे, पण आता जर का मी तुम्हाला इंग्लिश शिकवलं तर? आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच युगंधर सांगायला लागतो, आता ह्या वयामध्ये मी काय शिकणार आहे? आनंदी सांगते, का नाही मालक साहेब, वयाला शिकण्याचं बंधन काही नसतं। आणि आता तुम्ही एक काम करा ना, तुम्ही इंग्लिश शिका ना। यावरती तो सांगायला लागतो, ठीक आहे, पण शिकवणार कोण? आनंदी सांगते, मी। आता असं म्हटल्यावरती मात्र इकडे युगंधर इंग्लिश शिकायला तयार झालेला आहे। आणि त्यानंतर मात्र इकडे आनंदीला युगंधरने त्याच वेळेला सांगितलंय की म्हणजे ठीक आहे आपण शिकूया। आनंदी सांगते, आज मी वटसावित्रीचं पूजन करायला जाणार आहे। त्यावरती मात्र आता युगंधर सांगायला लागतो, हे बघ, तुला वटसावित्रीचं पूजन करायची काहीच गरज नाहीये। म्हणजे असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते, आनंदी असं का बोलताय मालक साहेब? आणि त्यावरती मात्र आता ते सांगायला लागतात, नाही खरंच सांगतोय, मी तुला बायकोचा दर्जा दिलेला नाहीये आणि तू पूजा करू नकोस, असं ज्या वेळेला आनंदी विचार। पण त्याच वेळेला आनंदी आता मनातल्या मनात ठरवते, काहीही झालं तरी वटसावित्रीचं पूजन मात्र मी करणारच। आणि आनंदी हे पूजन करण्यासाठी मात्र आता वटसावित्रीच्या इकडे निघालेली असताना शिल्पा तिला अडवते आणि त्यानंतर मात्र आता शिल्पा इकडे सांगायला लागते, खबरदार या सगळ्यामध्ये तू आता पूजनाला गेलीस तर। आणि असं म्हणत शिल्पा तिला खाली धक्का देते। शिल्पाने खाली धक्का दिल्यावरती आनंदीला मात्र आता डोक्याला मार लागतो। आनंदीच्या डोक्याला मार लागतो, तिच्यावरती उपचार सुरू होतो आणि ती पूर्णपणे बेशुद्ध पडते। आणि त्याच वेळेला मात्र आता तिकडे युगंधर आलेला आहे।
युगंधर तिकडे आल्यावरती तो आता आनंदीला सांगायला लागतोय, म्हणजे तो विचार करतोय की आपण आनंदीला म्हटलं होतं की हे पूजन करू नकोस आणि त्याचमुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आपण आनंदीच्या बाबतीत आता खूपच चुकीचं वागलो का, तिला आपण असं सांगायला नको पाहिजे होतं. आणि त्यामुळे मात्र आता युगंधर काहीही झालं तर आणि उगाचच मी या सगळ्यामध्ये मात्र आता तिला हे बोललो, काय करू युगंधर विचार करतो. नाही, तिची जर का इच्छा असेल की आता तिने हे व्रत करावं तर मला ही इच्छा तिची पूर्ण करायलाच पाहिजे असं म्हणत मात्र आता आपण पाहिले की युगंधर कार घेऊन तिकडे आलाय, आनंदीला उचलून घेतोय, ते व्रत पूर्ण करतोय आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलाय. त्यानंतर आनंदी घरी आल्यावर ती माई म्हणतात, आनंदी अगं खरंच आता तू हे जे काही करतेस ना त्या सगळ्यामुळे म्हणजे खरं तर मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू, युगंधर इतका बदललाय ना, म्हणजे आता हे सगळं तो समिधासाठी करायचा आणि ते सगळं आता तुझ्यासाठी करतो आहे. मला खरंच खूप छान वाटतंय. तू आता युगंधरला बदललंस ना, ही गोष्ट मात्र आता खरंच खूप चांगली झालेली आहे. म्हणजे जितकं तुझं कौतुक करू ना तितकं कौतुक कमी आहे. आणि त्यावरती आनंदी म्हणते, खरं सांगायचं तर मी काहीच नाही माई केलं. आता खरं तर मला इकडे मालक साहेबांनी कधी नेलं काय नेलं मला काहीच माहिती नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, ठीक आहे काहीही असलं तरी सुद्धा युगंधरने मात्र आता तुझ्यासाठी जे काही केलंय ते मात्र खूपच आता चांगलं आहे असं म्हटल्यावर ती मात्र आता ती सांगायला लागते, माई पण तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे भीती वाटते आहे की हे सगळं जे काही चाललंय ना शिल्पाबाई साहेबांना नाही आवडत आहे. त्यावरती माई म्हणायला लागतात, तू चिंता करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे शिल्पाचं काही लक्षात घेऊ नकोस. तू या सगळ्यामध्ये एक काम कर, तू मात्र आता स्वतःचं युगंधर आणि तुझ्यावरती लक्ष दे. बरं, तो इकडे आपण पाहतोय की आरती आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये आता भांडणं सुरू झालेत आणि त्याच वेळेला ही भांडणं सुरू झाली असली तरी सुद्धा मात्र आता लगेचच इकडे आरती आणि आता हे दोघं जण एकमेकांच्या मात्र आता प्रेमामध्ये अशा पद्धतीने पडलेले आहेत की या सगळ्यामध्ये दोघांना मात्र आता एकमेकांचे भांडता कधी आपण प्रेमामध्ये पडलोय, कधी एकमेकांची काळजी घ्यायला लागलोय हे मात्र काही आता कळायलाच मार्ग नाहीये. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे आता आनंदीची बहीण आरतीताई ही मात्र या सगळ्यामध्ये इकडे म्हणजे पृथ्वीच्या प्रेमात पडले खरी, पण पृथ्वी जास्त तिच्या प्रेमात पडलाय. आणि त्यानंतर तो सांगतोय, बघ काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मी हे लग्न म्हणजे मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. यावरती ती म्हणते, काय बोलताय तुम्ही? आणि असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो, हो काहीही झालं तरी सुद्धा मी आता लग्न करेन तर फक्त आणि फक्त तुझ्याशीच. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे पृथ्वी विचार करतो की मला हे सगळं घरी सांगायलाच पाहिजे. असं म्हणत पृथ्वी आता घरी आल्याबरोबर समजलेलं आहे शिल्पाला की आनंदीला उचलून आता यांनी तिकडे नेलेलं आहे आणि शिल्पा खूपच चिडलेली शिल्पा मात्र इकडे सांगायला लागते, तुझं काय चाललंय? म्हणजे आता तू त्या मुलीला का घेऊन गेला होतास? मला तर कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय ते. मला तुझं खूप राग आला. यावरती तो म्हणतो, अगं तिला पूजन करायचं होतं माझ्यासाठी आणि असं असताना जर का आता मी तिला घेऊन गेलो नसतो मग आता तिला घेऊन कोण जाणार आहे? आणि असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, का काय गरज आहे? आणि त्याच वेळेला आरतीला घेऊन आता तिकडे पृथ्वी आलेला आहे. पृथ्वी तिकडे येतो आणि त्यावेळेला आरतीला अशा पद्धतीने हाताला पकडून पृथ्वीने आणल्यामुळे युगंधर त्याला आता विचारतोय, पृथ्वी काय चाललंय हे सगळं? तिचा हात तू असा का धरलेला आहेस? आणि त्यावरती मात्र आता पृथ्वी सांगायला लागतोय, नाही काही नाही, माझं हिच्यावरती प्रेम आहे आणि मला हिच्याशी लग्न करायचं आहे आणि तेच सांगण्यासाठी मी इथे आलोय. यावरती मात्र आता इकडे युगंधर सांगायला लागतोय, काय चाललंय काय तुझं? आणि त्यावरती शिल्पा पण हादर आणि ती म्हणायला लागते, अरे काही वेळ लागले का? आणि आता ती सांगायला लागते, एक ब्याद या घरामध्ये आलेली आहे, हिची बहीण या घरामध्ये लग्न करून आले, तेवढं पुरेसं नाही आहे का? आणि त्यावरती तो म्हणतो, म्हणजे काय तुला म्हणायचं आहे? यावरती शिल्पा गडबडते आणि त्यावरती आता मात्र युगंधर विचार करतो, नाही काहीही झालं तरी हीच वेळ आहे, मी काहीही झालं तरी सुद्धा हे सत्य सांगणार म्हणजे सांगणार. आणि तो सांगायला लागतो, काही नाही, खरं तर आनंदी ही आता आनंदीला मी इथे लग्न करून आणलेलं आहे, आनंदी माझी आता बायको आहे. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, काय? त्यावरती मग आता तो सांगायला लागतो, मला याचा खरंच काही प्रॉब्लेम नाहीये,
पण मी लग्न करेन तर आरती सोबतच, असं म्हणत त्यांनी सांगितले की मी आरतीला वचन दिलंय, काहीही झालं तरी सुद्धा मी तिच्या सोबत लग्न करणार आणि असं असताना मी आता तिची साथ सोडणार नाहीये, असं म्हटल्यावर ती मात्र आता युगंधर इकडे या लग्नाला परवानगी देतोय. शिल्पाला जरी हे लग्न मान्य नसलं तरी सुद्धा युगंधरने या लग्नाला मान्यता दिलेली आहे आणि इथे अजून आता आनंदीची बहीण आरती आपल्या डोक्यावरती येऊन नाचणार, यासाठी मात्र आता इकडे आता शिल्पा, इकडे धनश्री आणि त्याचबरोबर स्वतः आता इकडे विद्याधर या सगळ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. नक्की यानंतर काय घडणार, हे लग्न व्यवस्थितपणे पार पडणार का, येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत.